मखमलाबाद रोडवरील मोरेमळा काकडबाग परिसरात 2 दिवसांपूर्वी रात्री धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय। परिसरातील एका महिलेच्या डोळ्यासमोर तिच्या घरासमोरील बांधलेला कुत्रा ओढून फरफटत नेण्याची धक्कादायक घटना घडली होती। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालं होतं। या घटनांची दखल घेत वन विभागाने तात्काळ त्या भागात पिंजरा लावण्याची मोहीम सुरू केली। 2 दिवसांच्या सतत निरीक्षणानंतर आज पहाटे बिबट्या पिंजऱ्यात अडकला आणि वन विभागाच्या पथकाने त्याला सुरक्षित ताब्यात घेतलंय। या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून त्यांनी वन विभागाचे आणि स्थानिक नागरिकांचे विशेष सहकार्याबद्दल आभार मानले। बिबट्या पकडल्याने आता मोरेमळा काकडबाग परिसरात शांतता आणि दिलासा पसरला आहे। आता गेल्या किती 7-8 दिवसापूर्वी इथं बिबट्या आलेला होता। आमच्या कुत्र्यावर हल्ला केला, तर मग आमचं कुत्रं गेलं। तर मग आता परत काल रात्री 19 तारखेला रात्री बिबट्या आमच्या इथं पिंजऱ्यामध्ये पकडला गेला। आज सकाळी पहाटे नेला, तर आम्ही बिबट्या पकडल्यानंतर अंकुश काकांना आम्ही लगेच सकाळी फोन करून लगेच त्यांना सांगून दिलं की बिबट्या आलेला होता, त्यांना पकडलं बिबट्याने। परत रात्री बिबट्या इथं रात्री आलेला होता 12 वाजता। 12 मतलब 12च्या नंतर 1-1.5 वाजता आलेला होता इथं। आम्ही कळवत होतो ते लगेच येता इथं। त्यांनी आमच्यासाठी चांगलंच केलेलं आहे। आमची लहान लेकरं खेळतात वस्तीमध्ये, लहान पोरं आहे, त्यांनी आमच्या पोरांसाठी म्हणजे पिंजरा लावून दिला। आज जर तो पिंजराच नसता तर आज बिबट्या पकडला गेला नसता। त्यांच्या कृपेने आज त्यांनी पिंजरा लावला, त्याच्यामुळे तो बिबट्या पिंजऱ्यामध्ये घुसला, एक बिबट्या पकडला गेला।